जय भीम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुकमधले काही पॉइंट बघणार आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा. हा व्हिडिओ चॅप्टर 2 चा पार्ट 3 आहे. पार्ट 2 आणि पार्ट 1 लास्ट 2 व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते जाऊन चेकआउट करू शकता. ही खरी घटना सांगितल्यावर मला आता सामाजिक सुधारणेचा बाजू मांडली पाहिजे. असे करताना मी श्री बॅनर्जी यांच्या विचारांचा मला शक्य होईल बारकाईने पाठपुरावा करीन व राजकीय मनोवृत्तीचा हिंदू असे विचारेन की अस्पृश्यांसारख्या तुमच्या देशबांधवांना एक मोठ्या वर्गाला तुम्ही सार्वजनिक शाळांचा वापर करू देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना सार्वजनिक विहिरांचा वापर करू देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करू देत नाही, तरी तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना आवडतील वस्त्रोपहारणे व दागिने घालू देत नाही, तरी तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना स्वतःला आवडेल ते अन्न खाऊ देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? मी अशा प्रश्नांची मालिकाच विचारू शकतो, परंतु एवढे प्रश्न पुरेसे होतील. बॅनर्जींचे काय उत्तर मिळाले असेल याची मला जिज्ञासा आहे. कोणत्याही सुज्ञ माणसाला त्याचे होकारार्थी उत्तर देण्याचे धैर्य होणार नाही याची मला खात्री आहे. एक देश दुसऱ्या देशावर राज्य करण्यास अपात्र असतो या मिलच्या तत्वाचा पुनरुच्चार करणाऱ्या प्रत्येक काँग्रेसवाल्याने एक वर्ग दुसऱ्या वर्गावर सत्ता गाजवण्यास अपात्र असतो हेही मान्य केलेच पाहिजे. पण मग सामाजिक परिषदेचा पराजय झाला हे कसे? हे अचूकपणे जाणून घेण्यासाठी सुधारक ज्यांच्यासाठी चळवळ करीत होते त्या सामाजिक सुधारणांचे स्वरूप काय होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या संदर्भात हिंदू कुटुंबांची सुधारणा या अर्थाने समाज सुधारणा आणि हिंदू समाजाची पुनर्संघटना व पुनर्रचना व या अर्थाने असलेली समाज सुधारणा यांच्यामध्ये फरक असणे आवश्यक आहे. पहिलीची संबंध विधवा विवाह, बालविवाह इत्यादी आहे, तर दुसरीचा संबंध जाती पद्धती नष्ट करण्याची आहे. सामाजिक परिषद हा ज्याचा संबंध उच्च जातीच्या हिंदू कुटुंबांच्या सुधारणेशी होता असा गट होता. तिच्यात बहुतांश ज्ञान संपन्न उच्च जातीय हिंदूंना भरणा होता. त्यांनी जाती नष्ट करण्यासाठी चळवळ करण्याची आवश्यकता वाटत नव्हती किंवा त्यांच्याकडे त्यासाठी चळवळ करण्याचे धैर्य नव्हते. त्यांच्यामध्ये प्रचलित असलेली आणि जे त्यांना वैयक्तिकरित्या अनुभवास आले होते असे लादलेले वैधव्य, बालविवाह इत्यादी सारख्या दुष्ट प्रथा काढून टाकण्याची त्यांना अगदी स्वाभाविकच अधिक कळकळ होती. त्यांनी संग्रह हिंदू समाजाच्या सुधारणेची दखल घेतली नाही. जी लढाई लढण्यात आली ती कुटुंबाच्या सुधारणेच्या प्रश्नभोवती एकवटली होती. जाती व्यवस्था मोडून टाकण्याचा अर्थाने समाज सुधारणेशी तिचा संबंध नव्हता. सुधारकांनी तो प्रश्न कधीच पुढे मांडला नाही. सामाजिक सुधारणावादी पक्ष हरला त्याचे कारण हेच आहे. या युक्तिवादाने राजकीय सुधारणा वस्तुत सामाजिक सुधारणेचा आधी घडली ही वस्तुस्थिती बदलता येऊ शकणार नाही याची मला जाणीव आहे, परंतु फार नाही तर या युक्तिवादाला इतके जरूर महत्व आहे की सामाजिक सुधारणावादी लढाई का हरले याचा युक्तिवादाने खुलासा होतो. राजकीय सुधारणावादी पक्षाने सामाजिक सुधारणावादी पक्षावर जो विजय मिळवला तो किती मर्यादित होता आणि सामाजिक सुधारणा ही राजकीय सुधारणेच्या आधी होण्याची गरज नाही हा दृष्टिकोन, जर सामाजिक सुधारणा याचा अर्थ कुटुंबांची सुधारणा असा घेतला तरच टिकू शकणारा दृष्टिकोन आहे हे समजून घेण्यात युक्तिवादाची आपणास मदत होते. म्हणजे समाजाची पुनर्रचना या अर्थाने असलेल्या सामाजिक सुधारणेआधी राजकीय सुधारणा येऊ शकत नाही. या सिद्धांत नाकारता येऊ शकत नाही याची मला खात्री आहे. राजकीय संविधान निर्मात्यांनी सामाजिक शक्तींना विचारात घेतले पाहिजेत ही वस्तुस्थिती आहे व ती कार्ल मार्क्सचा मित्र व सहकारी असलेल्या फर्डिनांड लासेल सारख्या व्यक्तीनेही मान्य केली आहे. रशियन श्रोतांसमोर भाषण देताना 1862 मध्ये लॅसन असे म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे संविधानिक प्रश्न हे हक्काचे प्रश्न नसून बळाचे प्रश्न असतात. एखाद्या देशाचे खरे संविधान हे त्या देशात अस्तित्वात असलेल्या शक्तीच्या प्रत्यक्ष स्थितीतच केवळ अस्तित्वात असणे. म्हणून राजकीय संविधानाने समाजांतर्गत व्यवहारात अस्तित्वात असलेल्या त्या शक्तींच्या स्थितींना जेव्हा अचूकपणे व्यक्त करतात तेव्हा त्या राजकीय संविधानांना महत्व स्थिरता प्राप्त होते. परंतु प्रशियापर्यंत जाण्याची गरज नाही. त्यांचा खरेच पुरावा आहे. भिन्न वर्ग समाज यांना स्पष्ट नेमून दिलेल्या प्रमाणात भारतीय निवाड्याने केलेले राजकीय सत्तेचे
वाटप या संदर्भात जातीय निवाड्याला काय महत्त्व आहे? माझ्या मते त्यांचे महत्त्व राजकीय संविधानाने सामाजिक संघटनाची दाखल घेतलीच पाहिजे यात आहे. त्यावरून असे दिसते की ज्या राजकारण्यांनी भारतातील सामाजिक प्रश्नांचा राजकीय प्रश्नांनी असलेला संबंध नाकारला होता त्यांना संविधान तयार करताना सामाजिक प्रश्नांना समाचार घेणे भाग पडले. अगदी शब्दशः जरी नाही तरी जातीय निवाडा हा सामाजिक सुधारणेबाबतची उदासीनता व दुर्लक्ष यांचा पाठपुरावा करणारी योग्य शिक्षा आहे. तो सामाजिक सुधारणावादी पक्षाचा विजय आहे. जरी सामाजिक सुधारणावादी पक्ष हरला तरी सामाजिक सुधारणेला महत्त्व देण्याचा आग्रह धरण्यात त्यांची बाजू सत्य आणि न्याय होती. अनेक जण या निष्कर्ष मान्य करणार नाही याची मला कल्पना आहे. जातीय निवाडा हा अस्वाभाविक असून तो अल्पसंख्याक आणि नोकरशाही यांच्यामधील अपवित्र सलोख्यासाठी फलश्रुती आहे. हा प्रचलित दृष्टिकोन असून त्यावर विश्वास ठेवणे आनंददायक आहे. जातीय निवाडा हा चांगला पुरावा नाही असे जर कोणी म्हणत असतील तर माझ्या म्हणण्याचा पुष्ट्यर्थ पुरावा म्हणून जातीय निवाड्यावर विसंबून राहण्याची माझी इच्छा नाही. आपण आयर्लंडचे उदाहरण घेऊ. आयरिश होम रूलचा इतिहास काय सांगतो हे अगदी सुपरिचित आहे की अल्स्टर आणि दक्षिण आयर्लंड यांच्या प्रतिनिधीमध्ये वाटाघाटी चालू असताना संपूर्ण आयर्लंडचा सामायिक असलेल्या होम रूल संविधानात अल्स्टरला आणण्यासाठी दक्षिण आयर्लंडचे प्रतिनिधी मिस्टर रेडमंड हे अल्स्टरच्या प्रतिनिधींना म्हणाले, तुम्हाला वाटेल तेवढे राजकीय संरक्षण मागा, ती तुम्हाला मिळतील. अल्स्टरच्या लोकांनी दिलेले उत्तर काय होते? त्यांचे उत्तर होते, तुमच्या संरक्षणाचा धिक्कार असो. काही झाले तरी आमच्यावर राज्य करावे हेच आम्हाला नको आहे. जे भारतातील अल्पसंख्यांना दोष देतात त्यांनी जर अल्पसंख्यांनी अल्स्टरला घेतला होता तो पवित्र घेतला असता तर बहुसंख्यांचा राजकीय आकाशांचे काय झाले असते त्याचा विचार केला पाहिजे. आयरिश होमरूल बाबतच्या अल्स्टरच्या दृष्टिकोनाने विचार केल्यास तेथील अल्पसंख्यांनी बहुसंख्यांना आपल्यावर राज्य करण्यास सहमती दिली. यात मृत्सदेहगिरीचा फारसा शहाणपणा त्यांनी दाखवला नसला तरी त्यांच्यापासून त्यांनी काही संरक्षणे अपेक्षिली होती असे नव्हते काय? परंतु हे केवळ प्रासंगी आहे. मुख्य प्रश्न आहे अल्स्टरने हा दृष्टिकोन का स्वीकारला? मी त्याचे एकमेव उत्तर देऊ शकतो. ते असे अल्स्टरला आणि आयर्लंड यांच्यामध्ये सामाजिक प्रश्न होता. तो कॅथोलिक व प्रोटेस्ट यांच्यामधील प्रश्न होता. तो मूलतः जातीचा प्रश्न होता. म्हणजे आयर्लंड मधील होमरूल हे होमरूल असेल या धर्तीवर अल्स्टर लोकांनी त्यांचे उत्तर तयार केले होते. परंतु राजकीय प्रश्नांचा सोडवणुकीत ज्यांचे अडथळा आणला असा तो कॅथोलिक व प्रोटेस्टंट यांच्यामधील जातीचा सामाजिक प्रश्न होता हे सांगण्याचा हा केवळ दुसरा मार्ग आहे. या पुराव्यावर खात्रीने पुन्हा आक्षेप घेण्यात येईल. इथे देखील त्यामागे साम्राज्यवादांचा हात काम करीत होता असा मुद्दा दामटण्यात येईल. परंतु माझे आधार पुरावे पूर्णपणे संपलेले नाहीत. मी रोमच्या इतिहासातून पुरावा देईन. येथे एखादी दुष्ट बुद्धी कार्य करीत होती असे कोणी म्हणू शकणार नाही. ज्यांनी कोणी रोमच्या इतिहासाचा अभ्यास केला असेल त्यांना माहीत असेल की रोमच्या प्रजासत्ताक संविधानात जातीय निवाड्याशी घनिष्ठ साम्य असलेले संकेत आहेत. जेव्हा रोम मधील राजेशाही नष्ट करण्यात आली तेव्हा राजाचे अधिकार अथवा राजसत्ता ही परराष्ट्र वकील आणि सर्वात मोठा पॉन्टिफेक मॅक्झिमस यांच्यामध्ये विभागण्यात आली. परराष्ट्र वकिलामध्ये राजाचा धर्मनिरपेक्ष प्राधिकारी निहित होता तर सर्वोच्च पोपने राजाचा धार्मिक अधिकार स्वीकारला होता. या प्रजासत्ताक संविधानात अशी तरतूद करण्यात आली होती की दोन परराष्ट्र वकिलांपैकी एक पॅट्रिशियन आणि दुसरा प्लेबियन असला पाहिजे. त्याच संविधानाने अशी देखील तरतूद केली होती की सर्वोच्च पोपच्या अधिकाराखालील पुरोहितांपैकी अर्धे पुरोहित हे प्लेबियन व अन्य अर्धे पॅट्रिशियन असले पाहिजेत. मी म्हटल्याप्रमाणे जातीय निवाड्यांचा तरतुदींशी इतके घनिष्ठ साम्य असलेल्या ह्या तरतुदी रोमच्या प्रजासत्ताक संविधानात का आहेत? त्यामध्ये एकमेव उत्तर मिळू शकते. ते असे की ज्याने दोन जाती निर्माण केल्या आहेत त्या प्रजासत्ताक रोमच्या संविधानाला पॅट्रिशियन व प्लेबियन यांच्यामधील सामाजिक विभाजनाला विचारात घ्यावे लागले. सारांश राजकीय सुधारक त्यांना आवडेल त्या कोणत्याही दिशेने चावट घटना निर्माण करण्यात
करताना प्रचलित समाज व्यवस्थेतून उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांकडे ते दुर्लक्ष करू शकत नाहीत, हे त्यांना दिसून येईल. सामाजिक आणि धार्मिक समस्यांचा संबंध राजकीय घटनेत असतो. या प्रस्तावांच्या पृष्ठार्थ मी घेतलेली उदाहरणे अगदीच वेचक उदाहरणे आहेत असे वाटेल. कदाचित तशी ती असतीलही, परंतु त्याच्या एखादा दुसऱ्याशी असलेली संबंध या मर्यादित आहे अशी कल्पना करू नये. उलट पक्षी कोणी असे म्हणू शकेल की सर्वसाधारणपणे सांगायचे तर राजकीय क्रांत्यांच्या आधी नेहमीच सामाजिक व धार्मिक क्रांत्या घडून आल्या आहेत. हा इतिहासाचा सिद्धांत आहे. ल्यूथरने सुरू केलेली धार्मिक सुधारणा हे युरोपियन लोकांच्या राजकीय बंधमुक्तीचे पुनर्चिन्ह होते. इंग्लंडमध्ये प्युरिटॅनिझमने राजकीय स्वातंत्र्याची प्रस्तावना घडवून आणली. प्युरिटॅनिझमने नव्या जगाचा पाया रचला. अमेरिकन स्वातंत्र्य जे युद्ध ज्याद्वारे जिंकले गेले तो प्युरिटिझम होता व प्युरिटिझम ही एक धार्मिक चळवळ होती. तीच गोष्ट मुस्लिम साम्राज्य बाबतीतही खरी आहे. अरबांची राजकीय सत्ता बनवण्यापूर्वी त्यांना प्रेक्षित महमदाने सुरू केलेल्या धार्मिक क्रांतीतून जावे लागले. तेच काय भारतीय इतिहास देखील या निष्कर्षाला पुष्टी देतो. चंद्रगुप्ताने घडवून आणलेल्या राजकीय क्रांतीचा आधी बुद्धाची धार्मिक व सामाजिक क्रांती घडली होती. शिवाजीने घडवलेल्या राजकीय क्रांती आधी महाराष्ट्राच्या संतांनी धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. शिखांच्या राजकीय क्रांती आधी गुरु नानक यांनी धार्मिक व सामाजिक क्रांती घडवून आणली होती. यापेक्षा अधिक दाखले देणे आवश्यक होईल. लोकांचा राजकीय विकास होण्यासाठी त्यांच्या मनाची व आत्म्याची मुक्ती होणे ही एक आवश्यक अशी प्राथमिक गोष्ट आहे, हे दर्शविण्यास एवढे पुरेसे होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुक मधले अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जय भीम.